मॉर्निंग. ही किचनमध्येच असते. डोसे बनवते, डोसे. कालचं चायनीज मला भारी पडलं असं बोलू शकतो. आता तुम्ही समजून जा का भारी पडलं ते. हो जाम. तरी पण मी आता डोसा खाणार आहे, डोसा. दुपारनंतर माझी तब्येत परत बिघडली. समजत नव्हतं आता काय करायचं, कोणत्या डॉक्टरकडे जायचं, कारण 3-4 डॉक्टर ऑलरेडी झाले होते. नंतर बोलले की नाही, आधी स्टॉल लावूया, नंतर मग फॅमिली डॉक्टरकडे जाऊया म्हणून. मग स्टॉल लावला आणि पहिलेच कस्टमर हे भाऊ होते. त्यांच्या बायकोचा बड्डे होता आणि ते त्यांच्यासाठी ज्वेलरी घेत होते. त्याने स्वतः सिलेक्ट केला, मंगळसूत्र, एक वॉच वगैरे, कडा वगैरे, जे वस्तू त्याने सिलेक्ट करून घेतल्या. आम्ही छान पॅकेजिंग करून दिलं. जेव्हा कस्टमरला आपली ज्वेलरी आवडते आणि जेव्हा परत विजिट करतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. जसं ही छकुली, तिच्या बाजूला तिची मम्मी आहे. हे त्याने एक चेन आणि पॅन्डन घेतलं होतं दिलवाला आणि त्यांना खूप आवडलं, तर ते रिटर्न घ्यायला आले होते. खूप छान वाटलं. आता आम्ही स्टॉल वगैरे बंद केला, तर जातो आहे डॉक्टरकडे. माझी तब्येत अजून काही ठीक वाटत नाही आहे. पेशंट हाच वाटतो आहे. आजारी मला नाही आहे, मला त्रास होतो आहे. आणि हिचा चेहरा बघा, हा पेशंट वाटतो आहे. डॉक्टर बोलले की तुम्हाला हिला दाखवायचं आहे का, असं होईल. बाय. त्यानंतर गेलो क्लिनिकला. आधी मी 1-2 डॉक्टरकडे दाखवलं, पण तिथे काही मला फरक नाही पडला. मग शेवटी फॅमिली डॉक्टरच्या इथे मी गेले. जरी माझा चेहरा टवटवीत दिसतोय, तरी पण मी खरंच आजारी आहे यातून. घरी यायला आम्हाला 11 वाजले. मग बाहेरच बदाम शेक पिऊन आलो आम्ही. आता तर मी घरी आलो, डॉक्टरने गेलो होतो. आता येणे बनवणार डोसा. डोसा डोसा. जेवण देते की मला औषधं घ्यायचं. बाय. त्यानंतर जेवण वगैरे केला. नंतर मग कारण औषधं घ्यायची होती, जेवण काही जात नव्हतं मला, तरी पण थोडंसं जेवून घेतलं आणि औषधं घेतली. आता भेटूया उद्या. उद्या सांगते माझी तब्येत कशी आहे, मला कसं वाटते ते. बाय.